नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। सध्या जे आहे ते MPSC आणि जे काही न्यायालय भरती जी काही आहे त्या भरतीसाठी तुम्ही लोक सगळे प्रॅक्टिस करत असणार आहात। सगळे जे आहे ते पॅसेजपासूनच कदाचित सुरुवात केली असेल किंवा काही जी मुलं आहेत त्यांनी लेसनपासून सुरुवात केलेली आहे, पण अजूनही जे आहे ते बऱ्याचशा मुलांचा जो आहे तो स्पीड कवर नाही होत आहे आणि स्पीड कवर होत नाही आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठे त्यांचा जो कॉन्फिडन्स जो आहे तो लो होतो। तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, कारण काही दिवसापूर्वी मी तुम्हाला मराठीचे काही जे पॅसेज आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले होते। आता बऱ्याचशा मुलांच्या मला कमेंट्स येतात की त्यांना इंग्लिशचे जे काही पॅसेज आहेत ते सुद्धा त्यांना प्रॅक्टिससाठी हवी आहेत। तर मी तुम्हाला सांगेल की मी आता सध्या त्याच्यावर काम करते, अजून माझ्याकडे पूर्ण टाईप करून झालेले नाही आहेत। मी तुम्हाला दाखवू इच्छिते की थोडे जे काही पॅसेज आहेत मी आत्तापर्यंत टाईप केलेले आहेत, हे पूर्ण माझ्याकडे पॅसेज रेडी झाले की मी आपल्या चॅनेलवर जे आहे ते इंग्लिशचे सुद्धा पॅसेज जे आहे ते अपलोड करेल। पण तोपर्यंत आपल्याला आपली प्रॅक्टिस जी आहे ती थांबवून चालणार नाही आहे, कारण आता जी काही मागच्याच 1-2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता MPSCच्या मुलांसाठी आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं गेलं होतं की म्हणजे माहिती मिळाली होती आपल्याला आयोगाकडनं की आता MPSCचा जो रिझल्ट आहे तो कदाचित ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणजेच 26 तारखेच्या पर्यंत किंवा 26 तारखेपर्यंत तो लागू शकतो आणि मग त्याच्यामुळे तुम्ही तुमची प्रॅक्टिस थांबवणं हे सगळ्यात मोठी चुकी होईल। कारण जोपर्यंत इलेक्शनचं चालू होत नव्हतं म्हणजे आचारसंहिता लागत नव्हती तोपर्यंत सगळ्यांची जोरदार टायपिंगची प्रॅक्टिस चालू होती, मग भले ते MPSCवाले स्टुडंट असू दे किंवा ते आपले न्यायालयी भरतीवाले। पण जसं आचारसंहिता लागली आणि जसजशी एक एक्झाम जी आहे ती पोस्टपोन होत गेली तसतसा आपला जो काही हुरूप होता किंवा आपलं जे काही चाललेलं होतं काम टायपिंगच्या विषयी किंवा तुमची जी काही जोरामध्ये जी काही टायपिंगची प्रॅक्टिस चालू होती त्याला कुठेतरी खंड पडलेला आहे। पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की तुम्ही तो खंड पडू देऊ नका, हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते। कारण समजा जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा ती पूर्णपणे तुम्हाला झिरोपासून स्टार्ट करायला तुमच्यावर वेळ नको यायला, ही एवढीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन। हा व्हिडिओ मला जास्त लेंदी नाही करायचं आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये फक्त मला तुम्हाला जे काही लेसन्स आहेत ते फक्त मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत। हे लेसनचे जे काही PDF आहे ते मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकते किंवा तुम्ही आपला जो इंस्टाग्रामचा चॅनल आहे तुम्ही त्याच्यावर जर तुम्ही जॉईन जर केलात तर त्या चॅनलवर सुद्धा मी ही जी काही PDF आहे ती मी अपलोड करून ठेवते, म्हणजे तुम्ही तिथूनही ती काय करू शकता, डाउनलोड करून ठेवू शकता। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे तुम्हाला ती इंस्टाग्राम नाही टेलिग्रामची जी काही लिंक आहे ती तिथे मी तुम्हाला अपलोड करते। टेलिग्रामच्या चॅनलवरून तुम्ही ही जी काही लेसनची जी काही PDF आहे तिथून तुम्ही ती काय करू शकता, डाउनलोड करून घेऊ शकता। मी मागच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये अशा वेगवेगळ्या सॉफ्टवेअरची लिंक वगैरे टाकलेली आणि त्याला कुठलीही सिक्युरिटी ठेवली नव्हती, मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होत होता की मुलं त्याच्यामध्ये एडिट करायचे आणि मग नंतर जे काही स्टुडंट्स डाउनलोड करायचा प्रयत्न करतात त्यांना ते डाउनलोड करता येत नाही आहे। म्हणून मग मी ॲक्च्युली चॅनल नव्हता आपला, पण आता मी चालू केलेला आहे, तर मग त्याच्यावर मी अपलोड करते टेलिग्रामवर, तुम्ही तिथून ती डाउनलोड करून घ्या। आता ही जी PDF आहे ही सगळ्यांसाठी उपयोगी आहे, म्हणजे कोणासाठी, जे मुलं टायपिंगची परीक्षा देतात ते म्हणजे GCC TBCसाठी इंग्लिश असू दे, हिंदी असू दे किंवा मराठी असू दे, याच्यामध्ये सगळे लेसन्स आहेत। मग ही PDF तुम्हाला GCC TBCच्या मुलांना पण उपयोगी येईल, त्याच्यानंतर जे MPSCची जे काही प्रॅक्टिस करतात ते त्या मुलांनाही उपयोगी येईल आणि त्याच्यानंतर जे काही न्यायालय भरतीची जे काही मुलं प्रॅक्टिस करतात ते ही त्यांना सुद्धा उपयोगी येईल। म्हणजेच जे काही सगळे स्टुडंट आहेत की ज्यांना कुणाला टायपिंगची एक्झाम द्यायची आहे त्या सगळ्यांसाठी ही PDF तेवढीच महत्त्वाची आहे। ओके, तर आता याच्यामध्ये ही जी PDF आहे ती तुम्ही GCC TBCच्या साईटवरून सुद्धा तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता आणि जर तुम्हाला तिथे नाही मिळाली तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे काही आहे तिथे मी अपलोड करते, तुम्ही तिथूनही सोयीस्कररित्या डाउनलोड करून घेऊ शकता। आता बघा याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही डायरेक्टली पॅसेज टाईप करायला घेता तर तिथे तुम्हाला काय होतं, तुमचा स्पीड जो आहे तो कव्हर होत नाही आहे। तर अजून आपल्याकडे दिवस आहेत, अजून तुमच्या हातातून दिवस गेलेले नाही आहेत, तर मग तुम्ही काय करा, पुन्हा एकदा लेसनपासून सुरुवात करा। एकदा तुम्हाला आणि तुमच्या बोटांना कुठला बटन कुठे आहे हे जर माहीत झालं तर तुमचा स्पीड जो आहे तो कव्हर होण्यासाठी मदत होते। पण डायरेक्टली पॅसेजला सुरुवात न करता नव्याने सुरुवात करा आणि लेसनपासून सुरुवात करा। जास्तीत जास्त 10 ते 12 लेसन्स असतात ते, आणि हे जे लेसन्स आहेत दररोज जर तुम्ही
एक जर किंवा 2 जर लेसन जर केला, समजा जर 12 लेसन जर आहेत आणि दररोज जर तुम्ही 2 लेसन जर करता ते, तर तुमचे 6 दिवसामध्ये हे लेसन्स काय होणार आहेत, कव्हर होणार आहेत. आणि मग नंतर याची मदत जी आहे ती पुढे जाऊन तुम्हालाच होणार आहे की जेणेकरून तुमचं स्पीड कव्हर करण्यासाठी. ओके, तर मग याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवून देते. याच्यामध्ये हे इंग्लिशचे लेसन्स आहेत. त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला स्पष्ट दिलेला आहे की हा जो लेसन आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा इथे दिलेला आहे आणि त्याच्यासाठी हे इथे सॅम्पल वगैरे दिलेले आणि त्या लेसनशी रिलेटेड काही वर्डसुद्धा तुम्हाला इथे दिलेले. हे बघा इथे दिसत ना, टाईप फॉलोइंग इच वर्ड 4 लाईन्स, म्हणजे हे जे एक वर्ड जो आहे तो तुम्हाला किती करायचे, 4 लाईन तुम्हाला ते टाईप करायचे. हे तुम्ही फॉलो करा, म्हणजे जो तुमचा स्पीड पॅसेजचा जो इश्यू आहे, जो तुमचा कव्हर होत नाही आहे, तो नक्कीच तुमचा सॉल्व्ह होईल. याच्यामध्ये इंग्लिश आहे. त्याच्यानंतर खाली स्क्रोल केलं ना तुम्ही की इथे तुम्हाला मराठीचे तुम्हाला लेसनही दिलेले आहेत. हे बघा कुठल्या याच्यावर कोणतं बोट ठेवायचं आहे, करंगळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी, हे सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि जर कोणी हिंदी जर टायपिंगची जर प्रॅक्टिस जर करत जर असेल, असतातही मुलं की ज्यांना हिंदी टायपिंग आवश्यक असतं, तर त्या मुलांसाठी सुद्धा तुम्हाला इथे ती एकत्रच आहे, इंग्लिश, मराठी आणि हिंदी असे तिन्ही लेसन्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण शक्यतो टाकून देईल, नाहीतर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देते की जेणेकरून तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसला जे काही आहे ते नव्याने सुरुवात करू शकता. आणि मी जे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते हे जर तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.